नमस्कार मित्र, मी विनोद पाटील. आज एक सुंदर किस्सा मला तुम्हाला सांगायचा आहे. तर तो असा की यात्रेच्या निमित्तानं पूर्वी आमच्या गावाकडं स्पर्धा असायच्या कुस्तीच्या, आणि त्या कुस्तीच्या स्पर्धा पाहायला मी आणि माझे वडील जायचो. मी लहान होतो, 7-8 वर्षांचा असेल. तर तिथे एक प्रकार मी पाहिला की प्रत्येक पैलवान प्रत्येक गावचा ज्यावेळी उतरायचा ग्राउंडवरती, तर ते ग्राउंडवरती उतरण्याआधी त्याचे वस्ताद त्याच्या पाठीत एक जोराचा फटका मारायचे किंवा धक्का मारायचे. तर तो प्रकार मी पाहिला आणि माझ्या वडिलांना विचारलं की हे असं का? तर माझे वडील मला म्हणायचे की धपक्यानं जो राग त्या पैलवानाला येतो, तो राग त्याने त्याच्या प्रतिस्पर्धीवरती काढावा आणि विजय खेचून आणावा, यासाठी तो धपका असायचा. तर मित्रांनो, मला सांगायचं हे आहे की आपला गुरु ज्यावेळेला आपल्याला धपका देतो, कुठल्याही रूपानं असेल, बोलण्यातून असेल, तर त्याचा राग आपण प्रतिस्पर्ध्यावर आपल्या स्किल दाखवण्यावर काढायचा असतो, ना की गुरुवरती रिप्लाय करण्यासाठी किंवा प्रतिवार करण्यासाठी. धन्यवाद.